तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचले आहेत। जो त्यांनी मंजूर केला आणि रायगडच्या विकासासाठी त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि प्रभाकरजी देशमुख यांच्यावरती जी जबाबदारी दिली, त्यामुळे मी सर्व शिवभक्तांना विचारून या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की विचाराचा कार्यकर्ता आणि शिवविचाराचा शिवभक्त देवेंद्रजी फडणवीस हे आहेत, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ही मी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस जी साहेब यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करतो। मनसुखजी मांडवासकर केंद्रीय मंत्री यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। तर शिवजयंतीनिमित्त पुण्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवजन्मोत्सव समितीकडून पदयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री हे देखील या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। त्यांचा सत्कार या समितीकडून केला जातोय आणि थोड्याच वेळात या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। अनेक मान्यवर पुण्यामध्ये या पदयात्रेसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान या शिवजन्मोत्सव सोहळा समितीकडून केला जातोय। अगदी थोड्याच वेळात या पदयात्रेला देखील सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी या पदयात्रेसाठी दाखल झाला आहे।